नमस्कार, मी प्राची साळुंखे. न्यूज 18 लोकमत विशेष या आमच्या खास शो मध्ये आपलं स्वागत. वाघ हा प्राणी म्हणजे जंगलाचं वैभव. त्याची एक झलक पाहण्यासाठी वन्यप्रेमी तासनतास जंगलात घालवतात. जंगलाचा समतोल राखण्याचं काम हा ऐटदार प्राणी करतो. पण आज तोच वाघ शिकाऱ्यांच्या निशाण्यावर आलाय. गेल्या 2 वर्षात राज्यात 24 वाघांचा मृत्यू झालाय आणि धक्कादायक बाब म्हणजे 20 वाघांची शिकार करण्यात आली. कोण उठलंय वाघांच्या जीवावर? 2 वर्षात वाघांच्या शिकारीच्या घटनांमध्ये का वाढ झाली आहे? का केली जाते वाघांची शिकार? या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत वाघ धोक्यात या खास शो मध्ये. देशात वाघांच्या संख्येत महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावर आहे. तर राज्यात सर्वाधिक वाघ हे विदर्भात आहेत. म्हणून नागपूरला टायगर कॅपिटल म्हटलं जातं. पण कोरोना काळात म्हणजेच गेल्या 2 वर्षात वाघांची मोठ्या प्रमाणात शिकार करण्यात आल्याचं समोर आलंय. पाहूयात याविषयीचा हा खास रिपोर्ट. वाघाच्या राजधानीत वाघावर संकट. अडीच वर्षात 24 वाघांची शिकार. अंधश्रद्धा वाघांच्या जीवावर उठली. वन्य विश्वातील एक अत्यंत रुबाबदार आणि ऐटदार प्राणी म्हणजे वाघ. वाघाच्या अस्तित्वामुळे जंगलाला केवळ वेगळी ओळख मिळत नाही, तर त्याचा दर्जाही ठरतो. तसंच वन्य प्राण्यांच्या अन्न साखळीतला एक महत्त्वाचा प्राणी म्हणून वाघाचं एक वेगळं महत्त्व सुद्धा आहे. राज्यात सर्वाधिक वाघांची संख्या ही विदर्भात आहे. मात्र वाघाच्या राजधानीतच हा रुबाबदार प्राणी संकटात सापडलाय. वन खात्याने दिलेली आकडेवारी ही मोठी धक्कादायक आहे. 2018 ते 2021 या काळात राज्यात 24 वाघांचा मृत्यू झाला. त्यापैकी 20 वाघांची शिकार करण्यात आली. तर 4 वाघांना विजेचा धक्का किंवा विष प्रयोगामुळे त्यांचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे कोरोनाच्या काळात म्हणजेच 15 जानेवारी 2020 ते 8 सप्टेंबर 2021 या दरम्यान 24 वाघांचा बळी गेलाय. मार्च 2020 मध्ये देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू करण्यात आलं होतं आणि शिकाऱ्यांनी त्याचाच गैरफायदा घेतल्याचं समोर आलं. वाघासोबतच बिबट्यांचीही मोठ्या प्रमाणात शिकार झाल्याचंही उघड झालंय. की 24 वाघ आणि 56 बिबटे यांना मारण्यात आलेलं आहे. त्यापैकी 24 वाघापैकी 20 वाघ जे आहेत ते शिकार झालेले आहेत आणि 56 पैकी 45 जे बिबटे आहेत यांची तुझा शिकार झालेला आहे. आणि बाकीचे जे आहेत ते त्यांचे मृत्यू जे वीज प्रवाहामुळे किंवा विष कालवल्यामुळे झालेलं आहे. आणि दुसरी सगळ्यात गोष्ट अशी आहे की विदर्भात सगळ्यात जास्ती जे वाघ आहेत ते मेलेले आहेत. विदर्भातलेच जास्ती वाघ मेलेले आहेत. राज्यात ज्या 20 वाघांची शिकार करण्यात आली आहे त्यामध्ये विदर्भाच्या व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या अधिक आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात आणि ब्रह्मपुरी वन विभागात 4 वाघांची शिकार करण्यात आली आहे. उमरेड करहनला व्याघ्र प्रकल्पात 3 वाघांचा बळी घेण्यात आलाय. तर उर्वरित वाघांची शिकार ही विदर्भासह आणखी वन्य विभागात सुद्धा करण्यात आली आहे. महाराष्ट्रात एकूण 312 वाघ असून देशात वाघांच्या संख्येत महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील 312 पैकी 309 वाघ हे नागपूरच्या अवतीभोवती असलेल्या जंगलात आहेत. वाघांच्या संख्येची घनता लक्षात घेता नागपूर सभोवतालच्या भागात वाघांची संख्या अधिक आहे. त्यामुळे शिकाऱ्यांचा वावर सुद्धा याच परिसरात आहे. मात्र गेल्या 2 वर्षातल्या वाढत्या शिकारीच्या घटना वन खात्याच्या डोळ्यात अंजन घालणार आहेत. वाघाच्या शिकारीसाठी बहेलिया टोळ्या कुख्यात आहेत.
बहेलिया आणि इतर नेक्सस या संदर्भात ठोस पुरावा सध्याच्या ज्या पकडलेल्या केसेस आहेत यात समोर आला नाही. मात्र त्यांची शक्यता नाकारता येत नाही, कारण शिकाऱ्यांची पोहोच किंवा नेक्सस हे तपासणं हे नेहमीच एक चॅलेंजिंग काम आहे. महाराष्ट्राचा विचार केल्यास राज्यात एकूण 6 व्याघ्र प्रकल्प आहेत आणि त्यापैकी 5 विदर्भात आहेत. मेळघाट, ताडोबा, पेंच, बोर आणि नवेगाव नागझिरा हे विदर्भातील प्रमुख व्याघ्र प्रकल्प आहेत. उर्वरित एक प्रकल्प हा सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी या 4 जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे. मात्र वाघांची संख्या विदर्भात सर्वाधिक असल्यामुळे शिकारीच्या घटना सुद्धा याच परिसरात घडत असल्याचं बघायला मिळतंय. आणि त्यामुळे टायगर कॅपिटलमध्येच वाघाला आपल्या अस्तित्वासाठी आता झगडावं लागतंय. तुषार कोहळेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नागपूर. राज्यात वाघांच्या शिकारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे वन्यप्रेमींची चिंता वाढली आहे. वन विभागाच्या माहितीनुसार 24 वाघांचा मृत्यू झाला असला तरी हा आकडा जास्त असण्याची शक्यता वन्यजीव प्रेमींनी व्यक्त केली आहे. कारण वाघांच्या अवयवांची तस्करी करणारे अनेक आंतरराष्ट्रीय रॅकेट्स कार्यरत आहेत. काळ्या बाजारात वाघांच्या अवयवांना मोठी किंमत असल्यामुळे वाघांचा बळी जात असल्याचं देखील समोर आलंय. जंगलाचं वैभव हे वाघाच्या अस्तित्वावर ठरतं. पण वाघामुळे केवळ जंगलाचं वैभव वाढतं असं नाही, तर जंगलालगतच्या परिसराची श्रीमंतीही वाघाच्या अस्तित्वामुळे वाढते. मार्जर कुळातील 37 प्राण्यांपैकी सगळ्यात मोठा आणि शक्तिशाली प्राणी म्हणून वाघाची ओळख आहे. आणि त्यामुळेच वाघाला जंगलाचं वैभव म्हटलं जातं. खरं तर प्राचीन काळी जंगलतोडीमुळे वाघाचा अधिवास कमी होत गेला. खरं तर प्राचीन काळी भारतात वाघाची मोठी संख्या होती, पण शिकार वाघाच्या जीवावर उठली. पुढे औद्योगिकीकरण आणि जंगलतोडीमुळे वाघाचा अधिवास कमी होत गेला. 19व्या शतकाच्या सुरुवातीला भारतात वाघांची संख्या जवळपास 1 लाखाच्या वर होती. मात्र शिकारीमुळे वाघाचं अस्तित्व धोक्यात आलं. काळाच्या ओघात ही संख्या अवघ्या काही हजारावर येऊन ठेपली. त्यामुळेच 1972 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी वाघांच्या संवर्धनाकरता टायगर प्रोजेक्टची सुरुवात केली. त्यावेळी भारतात वाघांची संख्या केवळ 1800 इतकीच होती. आज देशात ती संख्या 2967 वर गेली आहे. महाराष्ट्राचा विचार करता सर्वाधिक वाघ हे नागपूरच्या भोवतालच्या जंगलात आहेत. पण शिकारीमुळे वाघाला आजही संघर्ष करावा लागतोय. देखिए, जो RTI इन्फॉर्मेशन है जिसमें 24 बाघों की मृत्यु के बारे में बताया गया है जो पोचिंग के वजह से हुआ है, ये ऑफिशियल रिपोर्ट है. बट अगर हम ये देखा जाए कि जो भारत में या हिंदुस्तान में जो बाघों की संख्या है ये 40% नेशनल पार्क्स और वाइल्ड लाइफ सेंचुरी के बाहर रहती है. तो जो एक्चुअल फिगर है वो हो सकता है 24 के ऊपर भी रहे, जो अनअकाउंटेड है या जो अथॉरिटीज के नजर में नहीं आया. जागतिक पातळीवर विचार करता आज केवळ 13 देशांमध्ये वाघांचं अस्तित्व आहे. काळ्या बाजारात औषधांसाठी वाघांच्या अवयवांचा वापर केला जातो आणि यामुळे वाघाच्या शिकारीचं प्रमाणही वाढलंय. काही आंतरराष्ट्रीय टोळ्यांमार्फत वाघांच्या अवयवांची तस्करी केली जाते. चीन त्यासाठी कुख्यात आहे. चीनमध्ये वाघांच्या अवयवांची सर्वाधिक तस्करी केली जाते. औषध तयार करण्याकरता वाघाच्या हाडांचा वापर केला जातो. तसंच वाघाच्या मांसाची विक्री चोरी छुपे केली जाते. आंतरराष्ट्रीय तस्करांना एका वाघाच्या शिकारीतून कोट्यवधीची कमाई होते. त्यामुळेच वाघांचं अस्तित्व धोक्यात आलंय. और बहेलिया गैंग एक ऐसा गैंग होता है कि जंगलों में जाके प्रॉपरली ट्रैकिंग करके इन्हें किल करना इनके लिए ज़्यादा डिफ़िकल्ट नहीं होता. तो इन्हें कॉन्ट्रैक्ट किलर्स जैसा हायर करते हैं, पोचिंग करवाते हैं और फिर वो नेक्सस पूरा चलते हुए इंटरनेशनल मार्केट तक जाता है. आर्थिक फायद्यासाठी वाघाची शिकार केली जाते. बहेलिया टोळ्या त्यासाठी खूप प्रसिद्ध आहेत. त्यांचे आंतरराष्ट्रीय टोळ्यांशी असलेले संबंधही लपून राहिलेले नाहीत. शिकाऱ्यांप्रमाणेच शेतकऱ्यांकडूनही वाघाला टार्गेट केलं जातं. पाळीव जनावरांवर वाघांचे हल्ले हे त्यामागचं प्रमुख कारण आहे. एक होता है रिवेंज किलिंग. अगर किसी कैटल को मार दिया है या गाय मच्छी को मार दिया है तो गांवकरी उस गाय मच्छी को पॉइजन करके या वाटर बॉडी को पॉइजन करके
या इलेक्ट्रिक्यूशन के वायर्स डाल के रिवेंज किलिंग कर देते हैं। दूसरी बात आती है तस्करी की। तस्करी के लिए या वो बाघों के जो बॉडी पार्ट्स है उसको बेचने के लिए भी पोचिंग होती है। और ये सब स्टॉप करने के लिए हमारे फॉरेस्ट डिपार्टमेंट को बहुत सक्रिय रहने की ज़रूरत है, बहुत कड़े कानून का इम्प्लिमेंटेशन की ज़रूरत है। आज जगाचा विचार केला तर भारतासह रशिया, इंडोनेशिया, मलेशिया, नेपाळ, थायलंड, बांगलादेश, भूतान, म्यानमार, चीन या निवडक देशांमध्ये वाघाचं अस्तित्व उरलेलं आहे। शिकारीमुळे वाघ जगातून लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत। भारतात वाघांच्या संवर्धनाकरता सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत। 2018 मध्ये झालेल्या व्याघ्र गणनेनुसार देशात 2967 वाघांची नोंद करण्यात आली आहे। आज भारतात वाघांची संख्या हळूहळू वाढत असली तरी वाघांच्या मृत्यूचं प्रमाण चिंता वाढवणार आहे। तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। ब्रेकनंतर न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। आपण पाहत आहात आमचा खास कार्यक्रम वाघ धोक्यात। 2 वर्षातील वाघांच्या शिकारीमुळे वन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। खरं तर वाघांच्या शिकारीचे प्रकार रोखण्यासाठी वन विभागाकडून गस्त घातली जाते, मात्र गस्त असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणात वाघांची शिकार कशी झाली हाच खरा प्रश्न आहे। राज्यात वाघांच्या वाढत्या शिकारीच्या घटनांमुळे वन विभागाची चिंता सुद्धा वाढली आहे। बहेलिया समाज हा वाघांच्या शिकारीत गुंतलेला आहे आणि हे उघड सत्य आहे। पिढ्यानपिढ्या हे लोक वाघाची शिकार करत आलेत। खरं तर वन्य प्राण्यांची शिकार हेच या समाजाच्या उपजीविकेचं साधन। मात्र त्यांचं समुपदेशन करून त्यांना इतर व्यवसायात वळवण्याचे प्रयत्नही केले जात आहेत। उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये हा समाज वसलाय। महाराष्ट्र वन विभागाने 2011-12 आणि 2016-17 ह्या काळामध्ये बहेलिया टोळीच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता। देशातील वेगवेगळ्या राज्यात त्या टोळीकडून वाघांच्या अवयवांची तस्करी केली जात होती। 2017च्या कारवाईनंतर बहेलिया टोळीच्या कारवाया थंडावल्या। मात्र आता वाढत्या वाघांच्या मृत्यूमुळे संशयाची सुई बहेलिया टोळीकडे वळली आहे। विदर्भात एखादी आंतरराज्यीय टोळी पुन्हा सक्रिय तर झाली नाही ना, अशी शंका व्यक्त केली जाते। गेल्या 2 महिन्यात नागपूर लगतच्या परिसरातल्या 3 वेगवेगळ्या घटनांमध्ये शिकाऱ्यांना अटक करण्यात आली। त्यांच्याकडून वाघांचे अवयव जप्त करण्यात यश आलं। हे आरोपी एखाद्या आंतरराज्यीय तस्कर टोळीसाठी काम करत असावेत असा संशय वन विभागाला आहे। आता हे जे प्रकरण आहे हे प्रकरण अशा इलेक्ट्रिक्युशनमध्ये किंवा पॉयझनिंगमध्ये एखादा गेला आणि त्याचे अवयव काढून ठेवलेले आहे। आता लॉकडाऊनमध्ये सगळं शांत होतं, पण आता ते बाहेर येऊन राहिलेलं आहे एक प्रकरण। अशा प्रकरणातले म्हणजे अशा केसमध्ये लोकही आत्महत्या टाकले आपण आणि मॅक्झिमम प्रकरणं असे आहेत। वाघांच्या अवयवांविषयी आदिवासी तसंच सुशिक्षित लोकांमध्ये प्रचंड अंधश्रद्धा आहे आणि त्यामुळेच काळ्या बाजारात वाघांच्या अवयवांना मोठी मागणी असते। आंतरराष्ट्रीय काळ्या बाजारात वाघांच्या अवयवांना लाखोंची किंमत मिळते आणि त्यामुळेच वाघाच्या शिकारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं वन्यजीव प्रेमींना वाटतं। याच्यात काही शिक्षित लोकही, जसं आपण पुण्यातल्या केसमध्ये पाहिलं तर आपण तिथं ते BMS डॉक्टर होते, काही इंजिनियर विद्यार्थी त्यात पकडण्यात आलेले आहेत। तर शिक्षित किंवा अडाणीपणा हा यात फरक राहिलेला नसून अंधश्रद्धेच्या याच्यात बरेच लोक बळी पडून अशा पद्धतीचे कृत्य करत आहेत। पैशांचा पाऊस पाडण्यासारख्या भ्रामक कल्पनांसाठी सुद्धा लोक वाघाच्या अवयवांची खरेदी करतात। भोंदूंकडून काळ्या जादूसाठी वाघांच्या अवयवांची मागणी केली जाते। अंधश्रद्धेतून हे प्रकार घडत असल्याचं वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं। ज्या गोष्टी समोर आल्या त्यात प्रामुख्याने आढळणारी गोष्ट आहे ती ब्लॅक मॅजिक, म्हणजे जवळपास अंधश्रद्धेशी संबंधित हे विषय आहेत। आणि पूर्व विदर्भात म्हणजे पैशाचा पाऊस ही न पटणाऱ्या गोष्टीसाठी बऱ्याच ठिकाणी म्हणजे पूजेसाठी याच्यासाठी शिकार झाल्याची समोर येत आहे। जागतिक पातळीवर विचार केला तर चीन, भूतान, म्यानमार या देशांमध्ये वाघाविषयी प्रचंड अंधश्रद्धा आहेत। वाघांचे दात, मिशीचे केस यामध्ये दैवी शक्ती असल्याची इथल्या नागरिकांमध्ये अंधश्रद्धा आहे।
तसंच औषध म्हणून वाघांच्या अवयवांना या देशातील काळ्या बाजारात मोठी मागणी आहे. 2012च्या ज्या केस आपल्या इथं सापडल्या होत्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून त्याची जी सुरुवात झाली होती त्या केस पकडण्यासाठी, तर त्याच्यात इंटरनॅशनल आपल्याला नेक्सस सापडला होता. इतरही बक्सा टायगर रिझर्व बिहार किंवा इथंही आपल्याला ह्या गोष्टी आढळून आलेल्या आहेत आणि ते ऑन रेकॉर्ड आहेत की चीन किंवा म्यानमार वगैरे या देशात यासाठी डिमांड आहे आणि त्याचनुसार शिकारी किंवा यांचं प्रमाण वाढत असतं. आदिवासींचं वाघाशी खरं तर पिढ्यानपिढ्यांचं नातं. आदिवासी समाज हा वाघासोबतच जंगलात राहतो, वावरतो. आजही आदिवासी समाज या वाघाला आपलं श्रद्धास्थान मानत असल्याचं आदिवासी बांधव म्हणतात. वाघांच्या शिकारीमध्ये कुठलाही आदिवासी समाजाचा रोल नसतो, म्हणजे त्यांचा दोष नसतो, पण त्यांच्यावर खूप मोठे आरोप लावले जातात. एखादा वैदू किंवा भोंदूबुवा जो असतो तो त्यांना अशा गोष्टी करण्यास भरीस पाडतो. यातूनच कारण जसं पेंच असेल किंवा बाकी लँडस्केप असेल, इथं आपण पाहिलं तर काही आदिवासी युवकांना तसेच इतर यांना काही लोक भरीस पाडून शिकार करून घेत आहेत आणि त्यातून ते लोक बळी पडत आहेत. महाराष्ट्रातील ताडोबा अंधारी, मेळघाट, पेंच, नागझिरा, टिपेश्वर या व्याघ्र प्रकल्पातील 990 चौरस किलोमीटर क्षेत्रात वाघाचा अधिवास आहे. वाघांच्या प्रजननासाठी अतिरिक्त जंगल क्षेत्र वाढवून देण्याच्या दृष्टीने मानसिंग देव, नवीन नागझिरा, नवेगाव वन्यजीव अभयारण्य, नवीन बोर कोका, कोलामार्का आणि उमरेड करांडला अशी 7 अतिरिक्त अभयारण्य निर्माण करण्यात आली. ही अभयारण्य वाघांच्या प्रजनन आणि अधिवासासाठी अत्यंत सुरक्षित मानली जातात. मात्र जंगलांवरही आता शिकाऱ्यांची वक्रदृष्टी पडली आहे आणि त्यावर लगाम लावणं वन विभागासाठी मोठं आव्हान आहे. त्यामुळेच पायी गस्तीवर वन विभागाकडून भर दिला जातोय. व्याघ्र प्रकल्पात सध्या यम स्ट्राईप हा जो मोबाईल ॲपद्वारे आपण पेट्रोलिंग करतो, याच्यात प्रत्येक गार्ड कुठं कधी पेट्रोलिंग करतं याचा आपल्याकडे पूर्ण रेकॉर्ड असतं. जसं पेंचचं पाहिलं तर जवळपास एका महिन्यात जवळपास 17,000 किलोमीटर आपण पायी गस्त आपण पेंचमध्ये करतो आणि ते ऑन रेकॉर्ड आहे. तसंच मेळघाट, नवेगाव, नागझिरा, ताडोबा, बोर या सगळ्याच व्याघ्र प्रकल्पात सुरू असतं. विदर्भातील वाढत्या वाघाच्या शिकारी मागे बहेलिया अथवा आंतरराज्यीय टोळीचा हात असल्याची शक्यता वन विभागानं फेटाळून लावली. मात्र वाघाच्या वाढत्या शिकारीच्या घटना वाघाच्या अस्तित्वावर घाला घालणाऱ्या असून त्या रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची सुद्धा आवश्यकता आहे. तुषार कोहळेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नागपूर. आणि यासोबतच वेळ झाली इथंच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत.